मार्च महिन्याचा दुसरा आठवडा संपत आहे आणि विदर्भात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर तापमानामध्ये वाढ झालेली आहे। अमरावती शहरात आजचं जर तापमान पाहिलं तर आता साधारणतः दुपारी 2:30 वाजले आणि आताचं तापमान जर आपण पाहिलं तर जवळपास 40 अंश सेल्सिअसवर गेलेलं आहे। दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी उन्हाळा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर तापणार असल्याचा अंदाज एकीकडे हवामान विभागाने वर्तवलेला आहे। नुकतीच होळी झाली आणि होळीनंतर जर आपण पाहिलं तर विदर्भात दरवर्षी तापमानात वाढ होत असते आणि तसंच वाढ जर आपण पाहिली तर तापमानात झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यामुळे रस्त्यावरली गर्दी कमी झालेली आहे। साधारणतः 2-2:30 वाजले आणि तापमानात वाढ झालेली आहे। जो कोणी अमरावतीकर घराबाहेर पडतोय तो काळजी घेतानाच आपल्याला सध्या दृश्य अमरावतीमध्ये पाहायला मिळते। मी अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो घराबाहेर दुचाकीने प्रवास करणारे दुचाकीस्वार जे ते आपला चेहरा घट्ट जो आहे तो सुती कापडाने बांधत आहेत। पुढील काही दिवसातही अशाच पद्धतीने तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। सोबतच आरोग्य विभाग देखील अलर्ट झाला असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं अनेक रुग्णालयात उष्माघातासाठी जे आहे ते कक्ष तयार करण्यात आलेले आहेत। अनेकांना या उन्हामुळे उष्माघाताची लागण होते आणि त्याच्यावर विशेष उपचार व्हावे यासाठी उष्माघातासाठी एक कक्ष देखील तयार करण्यात आले। आपण दृश्यांमध्ये सिग्नलवर बघू शकतो अशा पद्धतीने घट्ट चेहरे बांधून जे आहे ते दुचाकी स्वार घराबाहेर पडतात। तिकडे एसटी मध्ये आपण चालक बघतो चालकांना देखील घट्ट आपल्या जो आहे डोक्याला रुमाल बांधला कारण तापमानात वाढ झालेली आहे। त्यामुळे शरीराला जेवढं थंड ठेवता येईल त्यासाठी थंड पेयाचा वापर जो आहे तो वाढलेला आहे। फळांची मागणी देखील सध्या अमरावती शहरामध्ये वाढली असल्याचं पाहायला मिळतं आणि सोबतच अशाच पद्धतीने आगामी काळामध्ये देखील तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।